अहिल्यानगरमधून मोठी राजकीय बातमी. महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदांचं चित्र जरी स्पष्ट झालं असलं तरी खरी सियासी लढाई आता स्थायी समितीवरून पेटलीये. महायुतीच्या सत्ता वाटपात महापौर पद राष्ट्रवादीकडे तर स्थायी समिती भाजपकडे जाण्याची जोरदार शक्यता. यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपच्या इच्छुक नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चे बांधणी सुरू केलीय, तर दुसरीकडे स्थायी समिती राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे काही नगरसेवकांनी थेट आग्रह धरल्याची चर्चा. इतकंच नाही तर महिला व बालकल्याण समिती, उपसभापती आणि सभागृह नेतेपदासाठीही अनेक दावेदार मैदानात. महापौर राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे, उपमहापौर भाजपचे ॲडव्होकेट धनंजय जाधव. निवड बिनविरोध जवळपास निश्चित. 7 फेब्रुवारीला सत्ता वाटपावर शिक्कामोर्तब. पण प्रश्न एकच, स्थायी समिती कोणाच्या ताब्यात, राष्ट्रवादी की भाजप? अहिल्यानगरची सियासत निर्णायक वळणावर.